तुमच्या तोंडात साखर पडो किंवा तोंड गोड करा हे शब्द आपण खूप वेळा ऐकले असतात. खूप जुन्या काळापासून चालत आलेले हे वाक्प्रचार आहे की कुठली चांगली गोष्ट घडली की त्यावेळेला आपण माणूस गोड खायचा किंवा गोड खायला द्यायचा. आजकालच्या जमान्यामध्ये आपण विनाकारणचं नको ते गोड खायला लागलो. तेव्हा एक्सेसिव्ह साखर ही शरीराला त्रास देते. साखर ही खरं तर शरीराला अत्यंत आवश्यक असणारा घटक आहे, पण ज्यावेळेला तीच गोष्ट एक्सेसिव्ह व्हायला लागते त्यावेळेलाच ती लिव्हरमध्ये साठते आणि तुम्हाला फॅटी लिव्हर तयार करते. तुमच्या त्या अवयवांचा आकार वाढवायला लागते, म्हणजे तुमचं शरीर फॅटी व्हायला लागतं, वजन वाढायला लागतं, ओबेसिटी यायला लागते. आणि ऑब्व्हियसली हे सगळं सुरू झालं की त्याच्यानंतर रक्तदाब, हृदयाचे आजार, ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून मागं लागतात. तर जर लाँग टर्म हेच चालू राहिलं तर डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स असेही आजार मागे लागतात. तेव्हा साखर खाल्ली पाहिजे, पण ती प्रमाणात खाल्ली पाहिजे. की आपण जे जेवण करतो त्याच्यामधून जाणारा भात असेल, ज्वारी असेल, मका असेल, ह्या सगळ्यांमध्ये पिष्टमय पदार्थ आहेत, म्हणजे कार्बोहायड्रेट्स आहेत. शरीर स्वतः त्या कार्बोहायड्रेट्सला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करत असतं. त्यामुळं वरून घेतलेली साखर हे तुम्हाला बऱ्यापैकी त्रास देऊ शकते.